चल वैशाली. एवढी विनवणी करते तो तुमची, तरी तुम्हाला दया येत नाही का हो त्याची? अहो माणूस आहात की पशु? मारू नको तिला रे. परत देवता आहे ती देवता. योगेशचा निरोप मिळाला म्हणून त्याला भेटायला आलो मी. तू कसं काय, बरा आहेस ना? तुला कसा दिसतो? अगदी तुला हवा होता तसाच ना. म्हणजे मी नाही समजलो तुला काय म्हणायचं ते. पण मला ते कधीच समजलंय. तुला चांगलंच ओळखलंय रे मी. या गावचा गाव गुंड तू. तुझ्याबद्दल आणखी काय बोलणार मी? कैलास, सरळ बोल माझ्या बरोबर, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. अरे या तुझ्या धमक्या तुझ्याकडेच ठेव. यापुढे हा कैलास सगळ्यांना वेगळा दिसणार आहे. सरळ मार्गे पूर्वीचा कैलास महिनाभरापूर्वीच गेलाय. आता तुझ्या पुढे उभा तो नवा कैलास, बिनधास्त बेफेकी खुनशी कैलास. कारण या जगावरचा विश्वासच उडालाय माझा. अरे तुझ्या कर्माची फळ तू भोगतोयस, त्याला कोण काय करणार? म्हणून त्याचा राग तू माझ्यावर करतोस की काय? अरे झाड साल्या, फालतू बडबड करून माझं डोकं तापू नकोस. आता इथे झाडू म्हणून गावातून गाडावरून भिंड काढा तुझी. जे दिवस भरले आता साल्या. कैलास, तुझा माझा काही सुद्धा वाद नाही. मी तुझ्याबद्दल कुणाजवळ विषय सुद्धा काढीत नाही. पण तू मात्र विनाकारण माझ्याजवळ दुश्मन निर्माण करतोयस. शेवटी एकच इशारा देतो तुला, मग मला सुद्धा माझ्या मार्गाने जावं लागेल. तुला काय करायचे ते कर. तुझे सगळे रस्ते माहित आहेत रे मला. तुला काय वाटतं मी करतो कुणाला कळत नाही? पण तुझे सगळे कारस्थान माझ्या कानावर आलेत रे. यापुढे शहाणा हो आणि आग लावपणा सोडून दे. नाहीतर माझं डोकं सडकलं ना तर तुझ्या घराला आग लावून त्याच्यात जिवंत जाळील मी तुझा. माझा सुद्धा इशारा समजा. तुझ्या घरात आलो म्हणून तू दादागिरी करतो काय? पण हे चांगलं नाही कैलास. अरे चांगल्या वाईटाचा विचार करण्याची वेळ कधीच गेली रे. कारण माझ्या जीवाची आता मला परवाच नाहीये. मी केलं सगळं व्यर्थ केलंय. पण त्याच्यासाठी मी कुणाला दोष देणार नाही. कारण दोष आहे तो माझ्या दैवाचा. पण यापुढे मी तुला सुखाने जगू देणार नाहीये. मला हेच कळत नाहीये की तू माझ्या एवढं चिरण्याचं कारण काय? अरे मी काय केलं तुझं? तू काय केलंस आणि काय करणार आहेस याची जाणीव झाली म्हणून तर तुझ्या टापलेल्या साल्या. आणि हे तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा मला विचारतोस काय ते? मला काही सुद्धा माहित नाही. काय ते स्पष्ट सांग, मला पण कळलंच पाहिजे. असं तुला कळलंच पाहिजे. मग ऐक,
महिन्याभरापूर्वी तू इथे आला होतास, आत्ता आलास तसाच योगेशला भेटायला. त्यावेळेस माझ्याबद्दल योगेशला काय सांगितलं बोल. मी त्याला इथे भेटायला आलो होतो हे खरं आहे, पण तुझ्याबद्दल मी त्याला खोटं बोलू नको सज्जन. बाबांची बहीण रेखा कोणी फसवलं, तिला दिवस कोणापासून गेले होते त्याबद्दल मला काय माहिती. तुला सगळं माहिती आहे रे, तरी सुद्धा तू योगेशला माझं नाव सांगितलंस. काय खरं की नाही? देवा शपथ मी काय प्रकार आहे? बाबा दासाला खोटा शब्द घेशील तर आज ही नुसती झलक दाखवली तुला. यापुढे सांभाळून राहा, आता इथे शेवट करेन तुझा साल्या. सज्जन, काय झालं? काही कळत नाही, एकदम मारायला सुरुवात केली त्यानं. अरे पण तू इथे का आलास? अरे मी तुला त्या दिवशीच सांगितलं ना की इथे येत जाऊ नकोस, तरीही आलास निर्लज्जासारखा. लाज शरम वाटत नाही का रे तुला? योगेशने बोलवलं म्हणून इथे आलो. यापुढे तोंड सांभाळून बोल. हो. हा असा अपमान मी सहन करून घेणार नाही, सांगून ठेवतोय. अरे तू काय सांगून ठेवणार मला? आत्ता तुझं तोंड फुटलं असतं, मी मध्ये आले ना म्हणून वाचलंस तू. चली चालता हो. ठीक आहे चल. हे जग, हे घर कसं होतं? काय झालं? मित्रांमध्ये कलह निर्माण केलेस तू. दोन जीवलग मित्र दुश्मन झाले. त्याला कारण कोण? तू आहेस तू. पण तुझ्या पापाची शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीस तू. तोंड काय करी तू. चली. ठीक आहे वैशाली, येतो मी. माझ्या बरोबर त्यावेळेस तू लग्नाला नकार दिलास म्हणूनच दुखावलो गेलो मी, आणि माझ्या मनाप्रमाणे त्या दोघांच्या दोस्तीला तडा दिला. आता तुला मरेपर्यंत रडायला लावेल तरच नावाचा सज्जन. माझ्या या अपमानाचा बदला मी कसा घेतो ते दिसेलच तुला. गुड बाय वैशाली. काव करणारा ढोंग कावळा तू. अरे दुसऱ्याचं वाईट करण्या केलीस, दुसरं काय काम होणार तुझ्या हातून? पण कैलास आणि योगेश दोघे मित्र पुन्हा एकत्र येणारच नाहीत का? हे तुटलेले अनमोल दिवे पुन्हा साधले जाणारच नाहीत का? काय होणार? रडावंसं वाटलं म्हणून रडते मी. कुणी गेलं नाही इथं? हो? अहो काय अगोदर बोलताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला हे? वेळे यावेळी भरल्या घात रडणं तुला शोभतं, आणि त्याचं कारण विचारायला मात्र मला शोभत नाही. खरं सांग, काय झालं रडायला? सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात असा नियम नाही ना कुठे. वैशाली, कुणासमोर काय बोलतेस याचा तर स्वतःचा मनाचा विचार कर. आताच रस्त्यात तो सज्जन मला भेटला, त्याचा तो अपमान केलास का? त्याने काय केलं तुझं? अहो त्याची लायकीच ती आहे, त्याला मी तरी काय करणार? अहो अपमान काय, जोड्यानं मारायला हवं त्याला. तो कसाही असला तरी माझा मित्र आहे. मी त्याला इथं बोलवलं होता म्हणून तो इथं आला होता. मित्र? असे नालायक मित्र जवळ केलात ना तर पश्चाताप करण्याची पाळी येणार आहे तुमच्यावर. म्हणजे काय म्हणायचं तुला? मी काय बोलणार होतो? कैलास सारख्या जिवलग मित्राला दोष देऊन काय मिळालं तुम्हाला? त्याच्यासारख्या देव माणसावर असे घाणेरडे आरोप करून काय मिळालं तुम्हाला? अहो तुम्हाला निश्चित काहीतरी मिळालं असेल, पण त्या विचाराला पश्चातापाशिवाय काहीच मिळालं नाही. अहो तुमच्या सुखासाठी, केवळ तुमच्या सुखासाठी स्वतःचं घर सोडून त्याला तयार झाला तो. या एवढ्या मोठ्या मैत्रीची किंमत तुम्ही काय केली हो? शून्यच ना. त्याचा मोठेपणा तू माझ्या सांगू नकोस. त्याला चांगलं समजलं मी. त्या सज्जने काय सांगायचं ते सगळं काही सांगायला त्याच्याबद्दल जे माहीत नव्हतं ते सुद्धा माहीत झालंय मला. सज्जन सारख्या नीच माणसावर विश्वास ठेवून कैलास सारख्या देव माणसावर असे दोष देतात तुम्ही. पण योगेश, याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला.
प्रत्येक वेळी त्याचे गुणगान गातेस तू. तो तुझा देव आणि मी प्रत्यक्ष नवरा असून सुद्धा दुश्मन झालो तुझा. पतीपेक्षा त्याचा मित्र अधिक जवळचा वाटतो. ही कशाच्या लक्षात होतो मी? पतिव्रतेची की कुलट्याची? खबरदार खबरदार असं काही घाणेरडं बोललात तर मी पवित्र आहे आणि अजूनही एकनिष्ठ आहे तुमच्या बरोबर. पतिव्रतेला स्वतःच्या प्राणापेक्षाही इज्जत प्यारी असते आणि ती लाख मोलाची वाटते. तीच पतिव्रता आहे मी. माहित झाले ना? आई वडिलांच्या आणि पतीच्या गुणाला कलंक लावणारी उलटा नाहीये मी. माहित झालंय मला. पतिव्रतेचा मोठा पुतळा आहेस ती. तुझ्या लग्नापूर्वीच्या पराक्रमाचा पाडा सुद्धा त्याच्या सज्जन माझ्यासमोर. तो सज्जन किडे करून मरण मेला. सगळ्यांच्या सुखी संसारात विघ्न निर्माण करणारा माणूस तो. त्याची हिंमत असेल ना तर इथे माझ्या समोर ये म्हणावं. असा भित्र्या भागूबाई सारखा पाठवून तुमचे कान का फुंकतो. जा असे जा आणि घेऊन या त्याला इथे. कशाला? तुमच्या पूर्व प्रेमाची जाहिरात जगदार करायला? त्या कैलाचा मार खाण्यासाठी? अहो जोड्याचा मार खाणाऱ्याला शब्दाचा मार फुलासारखा वाटतो. तसाच आहेस तू, नीच. कुणाचंही चांगलं झालेलं कधीच बघवत नाही का? थोड्या वेळापूर्वी तो सज्जन इथं आला होता मला भेटायला. पण तू त्याचा अपमान केलासच. पण त्या कैलासने त्याला पाडलं का? तर तो तुमची प्रेमाची नाटकं माझ्या कानावर घालतो म्हणूनच ना. तुमच्या बरोबर आता काय आणि कसं बोलावं ना तेच कळत नाहीये मला. चोर मुद्दे मालासह पकडला गेला की बोलणारच काय? तशी झाली स्थिती तुझी. तू काय बोलणार? बस खूप ऐकलं मी तुमचं. बस गेला महिनाभर माझा काही गुन्हा नसताना खूप सहन केलं. पण आता नाही. आता सहनशीलता संपत चालली आहे माझी. हे बघा यापुढे मला इथे कैलासच्या घरात जायचं नाही. आपली दुसरीकडे कुठेतरी सोय कर. अहो त्याच्याच घरात राहून त्यालाच दोष देणं हा कुठला नाही. तेव्हा आपण जाऊया इथून. नाही. यापुढे कुठे गेलो तरी अशीच भांडणं होत राहणार. या अशा नेहमीच्या मनस्तापापेक्षा आपण कायमचे एकमेकांपासून दूर होणं तुझ्या आणि माझ्या पाहिजे ठरणार आहे ते. म्हणजे काय काय म्हणायचंय का तुम्हाला? यापुढे तुझ्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय काय करशील? काय? घटस्फोट? मग लग्न का केलं तुम्ही माझ्याशी? लग्न केलं माझ्या मित्राच्या सुखासाठी. सत्य किती दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते शेवटी टाव म्हणून जगाला आपलं दर्शन दाखवतात. पण घटस्फोट तोही माझा गुन्हा नसताना का? असं का व्हावं? मी निष्कलंक पवित्र असून सुद्धा माझ्या पतीने माझ्यावर एवढा घाणेरडा आळ घ्यावा. मग माझ्यासारखी अभागिणी दुसरी कोण? डायरेक्टर प्रमाणे आम्हाला ऐकायला म्हणून ही वेळ गदेऐवजी ही काठी घेऊन गावात मी तर जायला मुंबईहून अजून हनुमानाचा ड्रेस तोंड गदा अजून आलेली नाही. म्हणून आपल्या सोन्याने सांगितलं आपण याच्यावरच बघत कारण जाहिरात ही झाली पाहिजे. लोकांना हे कळलं पाहिजे. रात्री माम आणि हनुमान कोण तर मामा वसाडकर. बरं तुम्ही बसा मी चहा घेऊन येते. चहा चालेल सावकाश होऊ द्या.
आम्ही सुद्धा उड्या मारून खूप दमलो. तू गप्प झाले सोन्या. सोन्या काय मास्टर पी सोनमाळा, आज मी तुमचा डायरेक्टर आहे. आणि सोन्या सोन्या काय करताय? आज मी तुमचा डायरेक्टर असल्यामुळे माझा मान मोठा आहे, तुम्हाला माहित नाही का? हो हो, या महाबळी हनुमाला बोलू नको. नाहीतर गदेच्या या एकाच रागे तुझ्या डोक्याच्या टिगऱ्या उडवी तुला पाठवेन या संघाला. माझा अपमान, या मारुतीचा अपमान. अरे काय हे, काय हे? हो मामा वसडकर, हे रात्रीच्या रावणाला बोला, आता कशाला बोलताय? आणि माझं डोकं फोडून तुम्ही रात्री नाटक कसं करणार? सॉरी डायरेक्टर तिच्या मायला तुम्हाला हे पहिलं जरा सांगितलं. पण तुम्ही ऐकून घ्याल तेव्हा ना. अरे सारखा उड्या काय मारताय? हनुमान काय सारखा उड्या मारत होता? आणि हा अशा उड्या मारून हे आपली मांडव तरी जागेवर राहतील काय? असा समजून सांग. मी नवा नट आहे, प्रथमच रंगभूमीवर फरफरणारा. वसडकर, फरफरणारा नाही हो, पदार्पण करणारा. म्हणले तुमचा डायरेक्टर झाले मी. हे सोन्या, बरी आठवण झाली बघ. अरे हो, मी चुकलो. मास्टर पी सोनू, रात्री मी त्या रामाच्या पाया पडणार नाही, त्याच्या पुढे वागणार सुद्धा नाही. अहो असं म्हणून कसं चालेल? रामाचे पाय हे हनुमंताने धरलेच पाहिजे, नाहीतर रामायणाला कलंक लागेल. लोक जोड्याने मारतील प्रथम डायरेक्टरला. मग रामाने बदलून टाकतो. माझा निठ्ठल काय आहे? मी त्या रामाच्या पाया पडणार नाही. पण का? कारण तरी काय? रामाची भूमिका करते तो. सावळ्या केळकरांचा पोर, कालचा श्रामळा पोरतो आणि त्याचे पाय माझ्यासारखे म्हातारे करायचे, हा माझा अपमान आहे. या मामा वसाड्याचा अपमान आहे. अहो मामा, शेवटी ते नाटक आहे. म्हणून काय झालं? वाटल्यास प्रसंग बदलून टाकतो. हनुमानाचे रामाने पाय धरणे चालले, मी पाय पुढे करतो, पण त्या शामड्या पोराच्या पायाला हात लावणार नाही. मग काय म्हणतोस? आता काय बोलू मी, कपाळ माझं? अहो उलट कसं करणार मी? रामाने हनुमंताचे पाय धरले तर रात्री नाटकाला कोण थांबल तरी काय? ऐका थांबलेत का नाही? आणि माझ्या थोबाडात दात तरी शिल्लक राहतील काय? मग असं कर, तू डायरेक्टर आहेस ना, मग रात्री नाटक संपल्यावर मला हैवानची एक बाटली द्यायची आहे. कबूल? कबूल कबूल. मग चाल, मी त्या सावण्याच्या पोराच्या हातात धरतो पाय. अरे रामा, अरे घनश्यामा, अरे काय रामा, हा हनुमान तुझ्या चरणी विहीन झाला. आज्ञा करावी. असाच जाऊ, मुंबई जाऊ, सीतामाईला पोलीस स्टेशन मधून सोडून आणतो. मला वाटतं तुम्ही नाटकाची पुरी वाट लावणार आहात. अहो वसडकर, मुंबई जाळून नव्हे, लंका दहन करून. आणि रामाच्या काळात पोलीस स्टेशन कुठं होतं? रावणाच्या अशोक वनातून, असं म्हणा. हा असला नट मागात पडणार आहे मला. अरे हा असला नट मागात पडणार आहे. आयवरची क्वार्टर दिली तरी तो मागात पडणार आहे. साऱ्या डायरेक्टर असेल तू, मग सांभाळू घे. असं चिडतच कशाला? मी नवीन आहे, तुला माहिती नाही. आता काय काय सांभाळ तुमचं? अहो रात्री नाटक आहे, तेवढा वेळ तरी आहे का आपल्याला? घाबरू नकोस. अरे रात्री कशी लंकेला आग लावतो ते बघ. तुमच्या त्या नटीचं रात्री होणाऱ्या सीतेचं जाग्यावर राहणार नाही पाहून तिला कशी नाचायला लावतो ते बघ. या मामा वसडकरचं पाणीच दाखवत गेला नटाचं. सीतामाई आपण शोक ही अगदी ओळख करून दिली आहे आपल्या रामरायने. ते आता घाला तुमच्या हातात. काय सोन्या, बरोबर बोललो ना? आता बरोबरच म्हणायला पाहिजे. तुमच्यासारखा हनुमान असल्यावर रात्री काय होणार आहे त्या नटीचं याचाच विचार करतोय मी. घाबरतो.
मी नेमकी सीतामाई समोर अशी उडी मारली कशी? हो सीतामाई आपण शोक आपला हा आपला सेवक महाबळी हनुमान इथं आपल्या सेवेला हजर असताना घाबरायचं कारण नाही. हा रामभक्त हनुमान कुणाला घाबरत नाही. ही माझी छाती पाडून पहा, तिथं आपल्या सोन्या डायरेक्टरची मूर्ती दिसते. अहो साळकर पुन्हा चुकलात. माझी नव्हे हो, प्रभू रामचंद्राची असं म्हणा. तुम्ही माझ्या सोन्यासारखी नाटकाची पुरी वाट लावणारा. हो आता आम्ही त्या रामाला भेटायला सावळ्या गडगडच्या घरात जाऊ. आला माल असा हनुमान पकडून त्या रावणाची मान घेणार त्याची झालं असं आम्ही महाबली हनुमान. अहो वासाळकर, माझं डोकं फोडा जरा हळू. एवढा काय हलवता? हलू का महाबली हनुमान काय हलवान हलवतात त्याला तो नेहमी जोराने चालवणार. काय पण अगदी शेपटी सुद्धा. काय तू मेलास होणार नट का शेपटी बघा धरतो आता तुमची शेपटी. करणार काय? डायरेक्टर पडलो ना. चला. महाबली हनुमान की जय भवन पुत्र हनुमान की जय मामा वसंतकर की जय. मामा वसंतकर की जय. ऐवजची एक बाटली जिंदाबाद. बाबा अरे वेळ आहेस तू, कशाला त्रास घेतलास? मी बरोबर आलो असतो घरी. पाया पडतो तुझ्या, यापुढे माझ्यासाठी कुणी सुद्धा धडपडू नका रे. कारण आता त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. अरे पण कैलास, अरे तुझ्या एका शहाण्या माणसाने असं वेळ सगळं वागं म्हणजे आश्चर्य वाटतं मला. आपल्या गावात सध्या तुझ्याबद्दल चर्चा चालू आहे. लोकांना चर्चा करायला मस्त विषय मिळाला. करू दे त्यांना चर्चा. पण बाबा गेली महिनाभर मी दारू पितो, खूप पितो राजा. सगळं विसरण्यासाठी पितो. प्याल्यावर तिच्या विषयी सगळं विसरून जातो. बाबा ज्याच्या हृदयात महान लागतं ना त्याला जखमेच्या वेदना कळतात रे. पण बाळ मारणाला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. तर ते सगळं खरे असेल, पण दार्ज नादाने तुझं जीवन मातीमोल करून घेणार त्याचं काय? तिचं लक्षण तुला क्षणभर सुद्धा सुख मिळत असेल, मग नंतर जन्मभर पश्चाताप लागेल त्याचं काय? त्याला व्यसन तू नाही बाबा, यापुढे तीच माझी सर्वस्व. दारू हीच माझी प्रेयसी आणि तिच्या मगरपिठीतच या अविश्वासू संशयी भेका जगाचा अखेरचा निरोप घेणार आहे मी. असं म्हणून कसं झालं कैलास? अरे जगाच्या अखेरचा निरोप घ्यायला अरे जो वैतरी झाले का? वेडा आहेस तू बाबा. अरे मरण मागूनच मिळतं, तसं नसतं. तर तुझी बहीण नाही का अशी अचानक देवाघरी गेली असती का? सांग बाबा, तिचं काय मरायचं वय झालं? अरे देव मोठा लहरी आहे रे. त्याला लहर आली की पिकल्या पानाबरोबर कोवळ्या कळ्या आणि फुलं सुद्धा तोडून नेतो रे. मृत्यूचं मोजमाप आपण कोण करणार? माझं ऐकतो कैलास. हे बघ, तुला सरळ उभं सुद्धा राहायला जमत नाही. चल थोडे मागे आराम कर. आता आरामच करायचंय, कायमचा रामरामच घ्यायचा या जगाचा. म्हणून तर थोडी नशा उतरली की पुन्हा पिणार. का माहितीये बाबा, आपण स्वतः किती दुःख सहन करू शकतो यार, पण दुसऱ्याचं दुःख आपण पाहू शकत नाही, सहन करू शकत नाही. माझं ऐकतो कैलास. चल थोडे माडीवर चल. वेळ आहेस तू बाबा. आता आपल्या नशिबात माडी नाही दोस्त. वर वर जायचंय आपल्याला. आपण सगळं केलं
पण फुक्कट गेलं ना सगळं, फुक्कट गेलं सगळं. बबन, अरे काय चाललंय हे सगळं आणि काय होणार आहे याचा परिणाम आता? याबद्दल मी तरी काय बोलू वस्तुताई. पुष्कळ समजायचा प्रयत्न केला मी, पण ऐकतच नाही तो. आता स्टँड जवळ धडपड दिसला मला. रस्त्यात रिक्षा धक्क्याचा घर होता, पण कसं तरी इथपर्यंत आणलं मी त्याला. गावातली सगळी माणसं आजच्या त्याने 5 वाजता कैलास कळेल. अरे गेले 20-22 दिवस हे असंच चाललं. रोज रात्री खूप दारू पिऊन येतो आणि असा धडपडत माडीवर जातो. आणि आज तर दिवसाच पिऊन आले. त्याच्या का चांगल्या माणसाचं दुर्दर्शन थांबत नाही ताई. पण मी म्हणतो असा वाह मारला जाण्याचं कारण तरी काय? ती फार मोठी अजब कथा, विलक्षण कहाणी. पण या सगळ्याला कारण तो सज्जन आहे. म्हणजे इथं सुद्धा 20 झालं त्याला, पण त्याला त्याचं ऐकून. हे बघ, जाऊ दे, तू लक्ष नको देऊस. हे बघ, तू मनस्ताप करून घेऊ नकोस, नाहीतर शांत झालं तुझं डोकं परत भडकून तू सुद्धा. नाही असं भूज होणार नाही. मी त्या सज्जनाला सोडणार नाही. माझी बहीण तर गेले जग सोडून, पण कैलासारख्या देव माझ्या जीवावर उद्या सैतानाला मी तरी सापडणार, नाहीतर मी तरी नाही बाबा. नाहीतरी आहेस कोण माझं राहायला कोणी. आता पहिल्या दिवस सज्जनला बघ तू आपले. बाबा नाही, बाबा नाही माझं. यारो मुझको माफ करना, मैं नशे में हूँ, सारा गम मिटाने के लिए पीता हूँ, लेकिन बढ़ता ही है. कोई लोग कहते हैं जिंदगी एक सफर है सुहाना, लेकिन मैं कहता हूँ जिंदगी विंदगी कुछ भी नहीं, खाली बकवास है. अपनी जिंदगी तो साला गंदगी बन गई है. कैलासाने काय चालवलेस हे तू? खरं सांगतो दोस्त, खरी सच्ची दोस्ती कुणावर करू नये, कारण खरा सच्च्या दोस्तीला किंमत नाही हो. कुणासाठी कुणी काय केलं या नाही हो. किंमत आहे ती स्वार्थाला, बहर आलाय तो स्वार्थाला. तसं नसतं तर आज माझ्यासारखा सरळ मार्गी प्रेमळ तरुणाची अशी अवस्था का झाली असती. कैलास तू माझं सुद्धा ऐकणार नाहीयेस का रे? अरे तुझी ही अवस्था मला पावत नाही. अरे असं अविचार करून दारूला कवटाळून स्वतःच्या आयुष्याची माती करून देतोयस तू. काय साले एकेकाचं नशीब असतं. रावाचा रंक होतो, रंकाचा राव होतो. दारुडा दारू सोडून सरबत पिऊ लागतो, सज्जन होतो. पण माझ्यासारखा दुर्दैवी ज्याला कधी दारूचा वास देखील सहन होत नाही, तो दिवसभर दारूच्या पेल्यात अखंड असा धडपडत फिरतो, मरणाची वाट पाहत रडत फिरतो. केवळ मैत्रीसाठी स्वतःची प्रेयसी दिलदारपणे आपल्या मित्राला बहाल केली, पण त्याने आपला मस्त गौरव केला. तिच्यावर घाणेरडे आरोप केले, मला शिव्या दिल्या. आहे की नाही गौरव? कैलास काय चाललंय? गेल्या महिन्यावर पाहतो मी तो असा अहोरात्र दारूच्या धुरीत असतो, नोकरीवर जात नाही का? कैलास हे सगळं कशासाठी? माझ्याच वैभवाची मी पाहिली पहाट, आणि आता माझ्याच हस्ताची मी पाहतो वाट. आपण मरणार आहे निश्चित, पण गद्दारी करून मरणार नाही.
कुणाचाही विश्वासघात केला नाही, करणार नाही. आतापर्यंत खोटं प्रेम कुणावर केलंच नाही, कारण खोट्या मायाचा अभिनय आपल्याला जमलाच नाही. म्हणूनच असत्याचा पुतळा, गद्दार, मित्रघातीचा मस्त शिक्का बसला माझ्यावर. तुझ्या अशा विचित्र वागे स्वतःचं आयुष्य माध्यमात करून घ्यायच काय असतं. माझा ऐक, ही दारू सोडून दे. समस्या कधीतरी कुठेतरी अचानक कुणीतरी येऊन आपल्याला भेटत आणि मग जुन्या आठवणीला नको असताना उजाळा मिळतो. खरं म्हणजे नको असतो तो संवास, इच्छा नसते बोलण्याची, पण मनाविरुद्ध असून सुद्धा बोलावं लागतं नाहीला जाणार. का कुणास ठाऊक हे असं का होतंय? बरबादीचं तर लक्षण माहित नाही, मृत्यूचे चावतरे गाठी भेटी घेत नाही. आता अमृत बाहेर टाकण्यासाठी आठवणी साथ देत नाही. आता एक ना अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहत आहेत आणि मन बदली होऊन जात आहे. पण माझे हे दुःख मी सांगू कुणाला? माझ्या या व्यथा ऐकणार कोण? शेवटी एकटा आलो, एकटाच जाणार. शिवाला अग्नी द्यायला सुद्धा कोणी नसणार. माझ्या विश्वासाची स्वप्नभूमी अंतराळी लोपली. या दोन वेड्या दोस्तांची ही कहाणी संपली. संपून गेले दिवस, मैत्रीची झाली माती. झुरत राहिल्या राती, झुरत राहिल्या राती. चिंतन करीतो मम दोस्तीचे, चिंतन करीतो मम दोस्तीचे. जळत राहिल्या वाती, जळत राहिल्या वाती. अखेरचा तुला दंडवत, सोडून जातो गाव. तू घेऊ नको पुन्हा माझे नाव, तू घेऊ नको पुन्हा माझे नाव. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ. वैशाली, कैलास असा का झाला? होय ना, याला कारण आपणच आहोत. आपण काय केलं त्याचं? योगेश, कसं सांगू मी तुम्हाला? त्याने तुमच्यासाठी फार मोठा त्याग केला. स्वतःच्या निस्सीम प्रेमाला तिलांजली दिली आहे त्याने. आणि काय वैशाली सांग, कसला एवढा मोठा त्याग केला माझ्यासाठी? तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसा जीव वाचवला होता आणि त्याच उपकाराची परतफेड म्हणून त्याने मला तुमच्याशी लग्न करायला सांगितलं. मी नाही म्हणत होते, पण माझ्या हातापाया पडला तो केवळ तुमच्या इच्छेसाठी. कारण कैलासवर माझं प्रेम होतं. आम्ही दोघं लग्न करणार होतो, पण स्वतःच्या सुखाला, स्वतःच्या प्रेमाला तिलांजली दिली त्याने. मित्राच्या सुखासाठी हा इतका सगळा त्याग केला त्याने. काय सांगतेस काय वैशाली? तुमचं पूर्वी एकमेकांवर प्रेम होतं. तू किंवा कैलास याबद्दल मला? त्याने तशी शपथच घातली होती मला, पण आज अगदी नाईलाजाने मी तुम्हाला हे सगळं सांगते. त्याची अधोगती मला पावत नाही हो. कैलासने तुम्हाला इथे बोलवलं आणि त्याच संध्याकाळी त्याने मला सांगितलं, वैशाली, माझ्या योगेशशी लग्न कर.
मी नाही नाही म्हणत होते. मी तयार नव्हते, पण माझी विनवणी करून म्हणाला तो, वैशू, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे ना कबूल करीत नाही आहे कवी, पण माझं नाही इलाज झालाय ग. योगीचं मन मी मोडू शकत नाही, त्याच्या इच्छेचा वेळ मी करू शकत नाही ग. फार भावना प्रधान आहे तो, त्याची इच्छा जर मी पूर्ण करू शकलो नाही तर जन्मभर दुःखी होईल तो. आणि मी तुझ्याबरोबर लग्न केलं तर त्याचा माझ्यावर असलेला विश्वास मी कायमचा हरवून बसेल. कदाचित त्याची माझी अजून दोस्ती तुटेल, म्हणूनच हात जोडून विनंती करतो, पाया पडतो मी तुझ्या, माझ्या योगेच्या इच्छेसाठी तू त्याच्याबरोबर लग्न कर. वैशाली, योगेशने माझ्यासाठी फार मोठा त्याग केलाय, त्याच्यापुढे माझा त्याग काहीच नाहीये. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी माझा जीव वाचवला होता. खरं म्हणजे त्यात तो भरणारच होता, पण सुदैवाने वाचला. म्हणून शेवटी नाही लाजत. कैलासच्या इच्छेसाठी मी तुमच्याशी लग्न केलं. कैलास, काय केलंस तू हे? केवळ दोस्तीसाठी एवढा मोठा त्याग, हे सत्य आहे. पण महिन्याभरापूर्वीच तुम्ही त्याच्यावर घाणेरडा आरोप केला. त्याच दिवशी त्याचा तोल गेला आणि तो दारूत रमू लागला. अहो, रोज सकाळ संध्याकाळ त्या दारूच्या नशेत आपली सगळी दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असतो तो. काय रे, काय झालं? तू असं धावत का आलास? फार वाईट गोष्ट घडते गावात, जे होऊ नये ते झालंय. म्हणजे असं झालं तरी काय? बबनने सज्जन चटून गेलाय. सज्जन जागच्या जागी काय झालाय, बबन मात्र बराच झालाय. म्हणजे बबनला इतकं समजावून सुद्धा त्याने ऐकलं नाही माझं. वैशूताई, बबन बराच झाला, सज्जन गेला, पण आपलं कैलास. कैलास, कैलास म्हणत्या, अरे तू बोलत का नाही? अरे माझा कैलास कोण म्हणत्या? आपल्या कैलासने स्टँड समोर येणाऱ्या ट्रकासमोर स्वतःला झोकून दिले. कैलास डोक्याला जबरदस्त मार लागला. अरे आपला कैलास, कैलास. कैलास, कैलास मित्र, तू हे काय केलंस? योगेश, वैशाली, रडू नका. होणार होतं तेच झालं. सुखाने संसार करा. या पुढे तुमच्या या कैलासला विसरून जा. योगेश, माझी शेवटची इच्छा आहे, तू माझं डोकं थोडा क्षणासाठी तुझ्या मांडीवर घे रे. खरंच धन्य धन्य झालो मी आज. यापुढे माझंही घर तुझंच आहे योगेश. योगेश, तुझ्यासाठी मी काहीच करू शकलो नाही, पण तू मला जीवनदान दिलंस. पण जीवनात अयशस्वी झाल्यामुळे मी आज सर्वांचा अखेरचा निरोप घेत आहे. आज माझ्या जीवाची भैरवी, विश्वासाची स्वप्नभूमी अंतराळी लोपली. दोन वेड्या दोस्तांची ती कहाणी संपली. ती कहाणी संपली. ती कहाणी
बबन बोल लगे